नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय गणित यामधील विभाग पहिला घटक क्रमांक 3 पूर्णांक संख्या पाहणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। हा माझा परिचय। चला तर मग पूर्णांक संख्या पाहूया। बालमित्रांनो, हे चित्र पहा। यामध्ये किती पक्षी दिसत आहेत? 1 2 3 4 5 6 पक्षी, हो ना? आणि किती फुलपाखरं आहेत? 2 फुलपाखरं। तर वस्तू किती आहेत याचे उत्तर काढण्यासाठी वस्तू मोजाव्या लागतात। निसर्गातील वस्तू मोजण्याच्या गरजेतून संख्या निर्माण झाल्या। वस्तूंची मोजणी आपण संख्यांच्या रूपात लिहितो। चला तर आता आपण चर्चा करूया। आतापर्यंत आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1 2 3 4 या संख्यांना मोज संख्या म्हणतात। मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असेही म्हणतात। पण आकाशातील चांदण्या, समुद्रातील वाळूचे कण आपणाला मोजता येतील का? नाही, ते असंख्य असतात, हो ना? त्याचप्रमाणे नैसर्गिक संख्या असंख्य आहेत। नैसर्गिक संख्यांची ही यादी पहा बरं। 1 2 पासून सुरू झालेल्या संख्या पुढे अनंत आहेत। या नैसर्गिक संख्यांची बेरीज वजाबाकी आपल्याला करता येते। मग 5 मधून 5 गेले किती राहिले? 0। हा 0 दिसतोय का या नैसर्गिक संख्यांमध्ये? नाही। मग 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्या समूह म्हणजेच पूर्ण संख्या। पूर्ण संख्या पहा बरं। 0 पासून सुरू होऊन पुढे त्या सुद्धा अनंत आहेत। या पूर्ण संख्या समूहात नसलेल्या काही संख्या सुद्धा आहेत, ज्या आपल्याला व्यवहारात वापराव्या लागतात। चला तर मग एक उदाहरणच पाहू। महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा 8 अंश सेल्सिअस इतके खाली जाते, पण ते कधी 0 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जात नाही। काश्मीरमध्ये मात्र बर्फवृष्टी झाल्यानंतर ते तापमान 0 अंश सेल्सिअस पेक्षा सुद्धा खाली जाते। श्रीनगरचे हिवाळ्यातील तापमान असे होते। ते कसे वाचायचे? -8 अंश सेल्सिअस। नेहमीच्या संख्यामागे असे चिन्ह दिले म्हणजे ऋण चिन्ह दिले की ती संख्या 0 पेक्षा लहान होते। 0 पेक्षा लहान संख्यांना ऋण संख्या म्हणतात आणि 0 पेक्षा वरच्या वाढत जाणाऱ्या संख्यांना धन संख्या म्हणतात। नेहमीच्या संख्येपूर्वी धन म्हणजे अधिक चिन्ह लावले की ती संख्या धन संख्या म्हणून ओळखली जाते। परंतु व्यवहारात मात्र धन संख्येच्या आधी धन हे चिन्ह देत नाहीत, पण ऋण संख्येचे ऋण चिन्ह मात्र लिहावेच लागते। तसेच 0ला कोणतेही चिन्ह देत नाहीत, हे लक्षात ठेवा। ही तापमापी पहा। या तापमापीवर 0 पेक्षा वाढत जाणाऱ्या धनसंख्या म्हणजे 10 20 30 या वरच्या बाजूला दिल्या आहेत। तर 0 पेक्षा लहान म्हणजे ऋण संख्या -10 -20 -30 या शून्याच्या खालच्या बाजूला लिहिल्या आहेत। आता याच धन आणि ऋण संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो का? हो, आपण संख्या रेषेवर धन ऋण संख्या नक्कीच दाखवू शकतो। चला तर मग पाहूया। ही आहे संख्या रेषा। यावर शून्याच्या उजवीकडे धन संख्या दाखवल्या आहेत, तर शून्याच्या डावीकडे ऋण संख्या दाखवल्या आहेत। तापमापीवर धन संख्या शून्याच्या वर तर ऋण संख्या शून्याच्या खाली आणि संख्या रेषेवर मात्र धन संख्या
शून्याच्या उजवीकडे तर ऋण संख्या शून्याच्या डावीकडे असतात. म्हणजे धन व ऋण संख्या शून्याच्या विरुद्ध दिशांना असतात का? सांगा बरं. बरोबर, या धन व ऋण संख्या शून्याच्या विरुद्ध दिशांना असतात. हे चित्र पहा. समुद्र सपाटीपासूनची डोंगराची उंची धन संख्येने तर समुद्र तळाची खोली ऋण संख्येने दाखवायची. हे बरोबर आहे का? हो, अगदी बरोबर. छान. हे करून पहा. एका भांड्यात गरम पाणी, दुसऱ्या भांड्यात बर्फाचा चुरा आणि तिसऱ्या भांड्यात बर्फाचा चुरा व मीठ यांचे मिश्रण घ्या. एक तापमापी घेऊन शिक्षकांच्या मदतीने तिन्ही भांड्यातील पदार्थांचे तापमान मोजा आणि त्याची नोंद करा. आता हे लक्षात ठेवा. ऋण संख्या शून्य व धन संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. खाली पूर्णांक संख्यांचा समूह दाखवला आहे. गणित माझा सोबती, जत्रेमध्ये, लिफ्टमध्ये. हे कुल्फीवाल्याचं चित्र पहा. तुम्ही खाल्ली का कधी कुल्फी? कुल्फीवाला बर्फ व मिठाच्या मिश्रणात कुल्फीचे साचे का ठेवत असेल? आठवते का काही कारण? विचार करा. तसंच आता हे पुढचं चित्र पहा. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपण बऱ्याच वेळा लिफ्टचा उपयोग करतो. लिफ्टमधील बटनांना तळ मजल्यासाठी 0 आणि तळ मजल्याच्या खाली मजल्यांना ऋण 1, ऋण 2 असे क्रमांक दिलेले असतात. हे आलंय का कधी तुमच्या लक्षात? आता जाणून घेऊया संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखविणे. ही संख्या रेषा आहे. संख्या रेषेवर ज्या बिंदूशी 0 ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. शून्याच्या उजवीकडे व डावीकडे समान अंतरावर बिंदू दर्शवतात. उजवीकडील बिंदूंनी दाखवलेल्या संख्या धन व डावीकडील संख्या ऋण असतात. आता संख्या रेषेवर ऋण 5 आणि धन 6 या संख्या दाखवूया. पहा बरं, आलं ना लक्षात? छान. आता सांगा पाहू, हा माझा 6वीचा वर्ग, माझ्या शाळेचा भाग आहे. माझी शाळा आमच्या गावात आहे आणि माझा गाव माझ्या तालुक्याचा भाग आहे. त्याचप्रमाणे संख्या समूहाच्या बाबतीत तुम्हाला काय बरं सांगता येईल? चला तर आपण वेन आकृतीच्या माध्यमातून पाहूया. या 1 पासून पुढे वाढत जाणाऱ्या नैसर्गिक संख्या, त्यामध्ये 0 मिळवला की झाल्या पूर्ण संख्या आणि यामध्ये ऋण संख्यांची भर टाकली की झाल्या पूर्णांक संख्या. ज्याप्रमाणे गाव तालुक्याचा, तालुका जिल्ह्याचा आणि जिल्हा महाराष्ट्र राज्याचा आणि महाराष्ट्र राज्य भारताचा एक भाग आहे, त्याचप्रमाणे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्येचा आणि पूर्ण संख्या पूर्णांक संख्यांचा भाग आहे, हे आपल्या लक्षात येईल. आता आपण सराव संच 4 सोडवूया. खालील संख्यांचे ऋण संख्या व धन संख्या असे वर्गीकरण करा. संख्यांचे नीट निरीक्षण करा. आधी आपण धन संख्या व ऋण संख्या असे 2 भाग करून घेऊया आणि त्यामध्ये संख्यांचे वर्गीकरण करूया. धन 4, धन 26, धन 8 आणि 7, 19, 5, 27 या सुद्धा धन संख्याच आहेत. आता ऋण संख्या ऋण 5, ऋण 2, ऋण 49, ऋण 37, ऋण 25, ऋण 4, ऋण 12 या ऋण संख्या आहेत.
खाली काही शहरांचे तापमान दिले आहे. चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा. हा तक्ता आधी लक्षात घ्या. स्थान, तापमान. सिमला चे तापमान आहे 0° खाली 7°C. कसे लेखन करायचे? -7°C. बरोबर. लेह 0° खाली 12°C. लेखन -12°C. बरोबर. दिल्ली 0° वर 22°C. याचं लेखन -22°C याप्रमाणे करावे लागेल. नागपूर 0° वर 31°C म्हणजेच लेखन -31°C. आता पुढील प्रश्न सोडवूया. खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा. पहिलं उदाहरण वाचूया. एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. कसं बरं लिहायचं? समुद्र सपाटीपासून खोलीचे अंतर ऋण संख्येने दर्शविले जाते. मग कसे लिहायचे? -512 मीटर. बरोबर. हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर आहे. समुद्र सपाटीपासूनची शिखराची उंची धन संख्येने दर्शविली जाते. लेखन करायचे 8,848 मीटर. बरोबर. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. जमिनीच्या वरील अंतर धन संख्येने दाखविले जाते म्हणजे -120 मीटर. पुढचा प्रश्न. भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. जमिनीखालील खोली ऋण संख्येने दर्शविली जाते म्हणजे -2 मीटर. छान. बालमित्रांनो, अशा प्रकारे पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या व्यवस्थित लक्षात घ्या आणि सराव असाच चालू ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. धन्यवाद.